ज्या मातीविषयी अतीव प्रेम होतं, ज्या मातीत जन्मले, ज्या मातीत घडले, त्याच मातीत शेवट होणं ही खरं तर एखाद्या राजकीय नेत्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होण्यासारखं आहे। पण आज हे म्हणताना खरंच वाईट वाटतंय, कारण बारामतीत विमान लँडिंग वेळी अपघात झाला आणि त्यात अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं। हे तेच ठिकाण आहे जे खरं तर अजितदादांना सुधारायचं होतं, ते म्हणजे बारामतीचं विमानतळ। कारण हे तेच विमानतळ आहे ज्याच्या सुधारणेसाठी अजितदादांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। आजची सकाळ बारामतीकरांसह राज्याला आणि देशाला हादरवणारी बातमी घेऊन आली। सकाळी 8:50ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं। त्याच बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान कोसळलं, ज्या ठिकाणी खरं तर सुरक्षित लँडिंगसाठी सुधारित व्यवस्था करण्याचे आदेश स्वतः अजितदादांनी दिले होते। अजित पवारांना बारामतीचं विमानतळ हे 24 तास सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंग सुविधांसह वापरण्यायोग्य करायचं होतं। ऑक्टोबरमध्येच अजित पवारांनी बारामती विमानतळ विकसित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते। त्यांनी या समस्येवर उपाय म्हणून एक बैठक घेतली होती। रात्रीच्या वेळी विमानांचं व्यवस्थित लँडिंग आणि टेक ऑफ व्हावं यासाठी प्रकाश व्यवस्था आणि रडार सिस्टमसारख्या इतर तांत्रिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते। अजित पवारांनी तेव्हा सरकार लवकरच सर्व लहान विमानतळांचा 24 तास वापर करण्यासाठी विकास करेल असंही सांगितलं होतं। महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी अजित पवारांनी एक प्लॅन तयार केला होता। या योजनेअंतर्गत, या प्लॅन अंतर्गत त्यांनी छोट्या विमानतळांवर टेक ऑफ आणि लँडिंग सुलभ करण्यासाठी सविस्तर योजनेवर शक्य तितक्या लवकर काम करण्याचे आदेश दिले होते। यामुळे छोट्या विमानतळांवरही उड्डाणांची संख्या वाढवणं शक्य होईल। अजित पवारांनी तिथं सुविधांचा विस्तार करण्यासाठी एक प्लॅन विकसित करण्याचे आदेश सुद्धा अधिकाऱ्यांना दिले होते। मुंबई, दिल्लीसारख्या विमानतळांवर जागेची कमतरता पाहून त्यांनी महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या विमानतळांवर पार्किंग हबच्या योजनेचा आढावा घेतला होता। त्यानंतर बारामती, शिर्डी, यवतमाळ, धाराशिव, लातूर आणि नांदेडसारख्या लहान लहान विमानतळांना बळकट आणि विकसित करण्यात यावं या अशा सूचना दिल्या होत्या। त्यानंतर वरिष्ठ राज्य अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी या छोट्या विमानतळांवर शक्य तितक्या लवकर रात्रीच्या लँडिंग सुविधा विकसित करण्याच्या सूचना दिल्या होत्या। यामुळे खरं तर या लहान लहान विमानतळांवर सुद्धा व्यावसायिक उड्डाणं सुरक्षित केली जाऊ शकतील। बारामतीत छोटं विमानतळ 24 तास सुरू राहण्यासाठी सज्ज असलं पाहिजे आणि ते काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे असं अजित पवारांचा मानस होता। यासाठी त्यांनी एक विशेष बैठक घेतली। रनवेवरील प्रकाश योजना, रडार सुविधा आणि इतर सुरक्षा उपाययोजना लवकरात लवकर विकसित करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले। ज्या विमानतळाच्या सुधारणेसाठी अजित पवार प्रयत्न करत होते, त्याच विमानतळावर अजित पवारांचं विमान कोसळलं आणि तिथे अजितदादांचं अपघाती निधन झालंय।